सारखं यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज कुलर विजय शिंदे यांच्याकडून सामनावीर चषक कैलासवासी रामचंद्र गोविंद शिंदे यांच्या स्मरणार्थ राजू कुशाबा शिंदे आणि महेंद्र कुशाबा शिंदे यांच्याकडून इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कैलासवासी रामचंद्र गोविंद शिंदे यांच्या स्मरणार्थ कुमार प्रणव रमेश शिंदे यांच्याकडून आम्हाला प्राप्त झाले, त्यांचेही मनपूर्वक आभार. ऑफिशियल पंच या ठिकाणी इशारा करतायत मॅच मात्र ऑन होते. पहिला चेंडू यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल घेतली जाईल. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एक अंकानं सुरुवात झाली आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अपोजिशनला आपण पाहतोय मॅच आपल्याला पाहायला मिळते. ती मात्र दयांश फायटर 7895 विपक्ष विराज 11 आपल्याला पाहायला मिळते आणि सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये विश्वास सुशांती जोडी यश गोलंदाज आपण पाहू शकाल. नेक्स्ट बॉल यावेळेस अगदी एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉईंट मध्ये मिसफील्ड होते, सिंगल डबलचा प्रयत्न, दुसरी धावही तिथे मात्र घेतली जाईल. 2 धावा आल्या, 2 धाब्याने धावफलक सरसावलं गेलं, धावसंख्या लगावली जाते ती मात्र 3 या अंकावरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती डबल अशी भूमिका या ठिकाणी पार पाडली जाते. सगळ्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये यावेळेस फटका चांगला आहे, देखण्या गॅप मध्ये सर्कलच्या बाहेर डीप कव्हरवरती एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न आणि तिथे मात्र आलाय तो चौकारने धावफलकावरती धाबा झाल्यात त्या 7 धाबा 7 रन्स स्कोर कार्ड वरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. तदनंतर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चौकार आला आणि 7 या अंकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 24, 25, 26 खूप टाईट डेट टुर्नामेंटसाठी, प्रत्येक इव्हेंटसाठी सलगच्या आलेल्या 3 सुट्ट्या आणि त्याला जोडत असताना अगदी भरपूर स्पर्धांचं आयोजन. त्यापैकी एक मोडणी प्रीमियर लीग 24-25 दरम्यान आपण पाहतोय आणि धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहिलं तर 7 धावा. आताचा चेंडू आपण पाहिलं तर डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंच चेक करतायत, ठीक आहे, पंचाचा निर्णय येईल तेव्हा मात्र कळवलं जाईल. चला पंच बघतील, आपण खेळाडूंनी खेळाडूंचं काम करायचं. दोन्ही पंच तुम्हाला कन्फ्युजन असेल, तुम्ही दोघे मिळून निर्णय घेऊ शकता. पाहिलं तर इथे मात्र नो चेंडू पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाव इथे मात्र येतात. फ्रीडचा चेंडू असेल, धाबा झाल्या त्या 8 धाबा. अगदी आपण पाहू शकाल प्रयत्न कसोशीने पुन्हा एकदा लेनची भटकताना आपण पाहतोय. नो चेंडू रिव्ह्यू साठी. ठीक आहे, मी चेक करतोय. रिव्ह्यू नाहीये, तुम्ही दोघे मिळून निर्णय घ्यायचा आहे. नो चेंडू, धाबा झाले ते मात्र 9 धाबा 9 रन्स. आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस कमबॅक करतोय. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल, डबल्स 4, त्यानंतर 2 नो चेंडू, त्यानंतर डॉट. अगदी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं ठिकाणी क्रिकेटचं सादरीकरण, चमचमते करंडक आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल यावेळेस चेंडूला उंची दिली आहे, फटका चांगला आहे स्क्वेअर लेग वरती आणि धाबा मिळतील, पंच घोषित करतील आणि पळून काढाव्या लागतील. आउटफील्ड खराब आहे. सिंगल, डबल साठी कॉलिंग चुकले का पाहायचंय काय घडतंय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, गुटी नेम आणि सुशांत शिंदे धावबाद होईल, गरज नव्हती धावायचं तर पहिलंच धावायचं. कन्फ्युजन मध्ये आले, महत्वाची विकेट गेली, याला गुटी नेम म्हणतात. अगदी हातात चेंडू आला आणि यशने अगदी डायरेक्ट एसटी उडवली आहे. आता थोडंसं टेन्शन मध्ये असेल विराज 11 संघ. आउटफील्ड खराब आहे, तुमचं लक्ष असायला हवं. तिकडून इशारा देखील केला, परंतु त्यानंतर देखील धाबा चोरायच्या होत्या. सुशांत बाजल आता पडझड होईल का संघाची. धावसंख्या ती मात्र 11 रन्स. न्यू बॅटर विवेक मैदानाच्या आतमध्ये सद्यस्थितीला.
विराज 11 विराज 11 धावा झाल्या त्या 11 धावा 11 रन्स. यश चांगली गोलंदाजी करतोय. विकेट मिळाली. आता 9 चेंडू नक्की झाले परंतु धावबादची का होईना विकेट मिळवली आहे. फटका चांगला करतोय विश्वासच्या बॅटमधून. आपण पाहू शकाल फिल्डिंग चांगली. सिंगल डबलचा प्रयत्न आणि 2 धाबा कंप्लीट होतील. तिसरीचा प्रयत्न तिथे मात्र नकार असेल. 2 धाबा आल्या. 2 धाब्याने धाबा झाल्या. धावफलकावरती 13 धाबा 13 रन्स. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. आणि धावफलकावरती धाबा आल्या त्या मात्र 13. विशेष मोलाचे सहकार्य लाभले आम्हाला या ठिकाणी. टी शर्ट्स स्पॉन्सर केलेत महेंद्रजी पाटील भिवंडी खारभाऊ यांच्या माध्यमातून आणि भोजन व्यवस्था बळीरामजी गणपत शिंदेसाहेब विलास भागवतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून क्रीडा नगरीसाठी आम्हाला स्पॉन्सरशिप केले. कैलासवासी महादेव लाडू शिंदे यांच्या स्मरणार्थ श्री शांताराम महादेव शिंदे यांच्याकडून आणि यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण कैलासवासी निलेश गोविंद शिंदे यांच्या स्मरणार्थ दिनेश गोविंद शिंदे यांच्याकडून कैलासवासी दगडू गुणाजी शिंदे आणि कैलासवासी शिवाजी दगडू शिंदे यांच्या स्मरणार्थ अजित दगडू शिंदे यांच्याकडून पाणी व्यवस्था केजी ग्रुप मोडणी टॉस्का बॉस कैलासवासी पार्वती गणपत शिंदे कैलासवासी गणपत देवजी शिंदे कैलासवासी दत्तात्रय गणपत शिंदे यांच्या स्मरणार्थ काशीनाथ गणपत शिंदे गुरुजी आणि बंधू व परिवार यांच्याकडून टीमसाठी खेळाडूंना लागलेले जे कॅप आहे ते यश विनोद शिंदे कुमार गौरव सुरेश शिंदे यांच्याकडून चेंडूंची व्यवस्था अशोक दगडू शिंदे सरपंच यांच्या माध्यमातून ओनर जॅकेट चंदन बळीराम शिंदे यांच्या माध्यमातून पुष्पगुच्छ व्यवस्था अरुण गंगाराम शिंदे आणि महिलांसाठी स्पॉन्सरशिप केले ग्रामपंचायत मुरणी आणि त्याच माध्यमातून स्टंप बेल्स आणि स्कोअर बुक व्यवस्था विनोद कांबळे डोंबिवली यांच्या माध्यमातून आणि कोल्ड्रिंक शीतपेय व्यवस्था केली मातोश्री डेअरी सौजन्य श्री मनोज यांच्या माध्यमातून. तमाम दात्यांचं आमच्या आयोजकांच्या वतीने मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक स्वागत. नेक्स्ट बॉल सेकंड ओव्हर. फटका खेळतोय फलंदाज विवेक क्षेत्रशिक आहे तैनात. काय ड्रॉप होती सिंगल. दुसरीचा प्रयत्न दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. 2 धावा आल्या आणि 2 धावांनी धावा झाल्या त्या मात्र 15 रन्स. सेकंड षटक वैभवच्या माध्यमातून सादर केले जाते. धावा झाल्या त्या 15 रन्स. शशिकांत सीताराम शिंदे विजय हरिबा शिंदे गुरुजी गणेश दगडू शिंदे राजाराम हरिबा मोरे महेंद्र बागबा निवळे गणेश गोविंद शिंदे दीपक गंगाराम शिंदे जयवंत लक्ष्मण शिंदे यांचे आभार. ब्लॉक चेंडू यार्कलेनचा चेंडू स्वतः फॉलोथ्रूमध्ये घेण्याचा प्रयत्न. एक सिंगलच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावा झाल्यात त्या मात्र 16 धावा 16 रन्स. संजय गोविंद शिंदे दशरथ चिमाजी शिंदे बाबू सकाराम शिंदे हरिबाजगे भिवंडी राकेश रघुनाथ शेलार प्रफुल्ल लक्ष्मण जाधव उत्तम भिवराम शिंदे प्रहार अकॅडमी मारुती रखमाजी शिंदे अंकुश हरिबा शिंदे या सगळ्या दात्यांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं मोर्नी प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक स्वागत व आभार. यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल दुसरीचा प्रयत्न मिसफील्ड झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये 2 धाबा आल्या. 2 धाबांच्या माध्यमातून आपण पाहतो धाबा झाल्या त्या 18 धाबा 18 रन्स. स्कोर कार्ड वरती चांगलं क्रिकेट आणि चांगल्या क्रिकेटच्या ठिकाणी सादरीकरण मैदानाच्या आतमध्ये. यापुढे चेंडूला उंची क्षेत्ररक्षक आहे तैनात. चुकी होईल काय पाहायचंय परंतु जबरदस्त कॅच घेतलंय. आणखीन एक बॅटर विश्वास शिंदे बॅक टू पवेलियन. सुशांत धावबाद झालाय तिथे कमजोर पडले आता विराज 11 टीम. 18 धाबा 18 रन्स. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शरद मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. तर न्यू बॅटर नवीन फलंदाज शरद मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट कमबॅक केले आता गोलंदाजानं. गोलंदाज वैभवनं मिळवले विकेट. 5 धाबा आतापर्यंत दिलेत. विकेट देखील मिळवतोय. अंडर बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाहू शकाल काय घडलंय. शरद स्वतः या ठिकाणी निघून जातोय आणि विकेटचं देखील पतन आपल्याला पाहायला मिळेल.
चला फास्ट या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल. नेक्स्ट मॅच डीजी स्पोर्ट्स आणि समित फायटर यांच्या दरम्यानची लढत असेल. यावेळेस आपण पाहतोय आणखीन कमबॅक करण्याचा प्रयत्न. दयाश फायटर बलराम शिंदे साहेबांचा संघ ऑपोजिशन मध्ये. विराज 11 रवींद्र गंगाराम शिंदे साहेबांचा संघ मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय तो मात्र अनिल. फक्त दाबा झाले ते मात्र 18. आता षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पंकजच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. नेक्स्ट बॉल बॅटची लिडिंग एज विकेट कीपरच्या बॅक साईडला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू निघून जाईल ब्लॅक स्क्रीनकडे आणि किती धावा मिळतील हे देखील पाहणं गरजेचं असेल. चार धाबा आलाय तो चौका धाबा झाले ते मात्र 22. पंकजच्या पहिल्या चेंडू भरती आपण पाहतोय 22 रन्स. फुल टॉस होती. फटका खेळण्याचा प्रयत्न असेल त्यावेळेला फटका खेळतोय. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न काय करते पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये. 2 धाबा. 2 धाबांनी धावफलकावरती धावा झाले ते मात्र 24 रन्स. स्कोर कार्ड बर्थिंग 24. हो या वेळेस फुल टॉस होता. चान्स घेता आलेला नाही बॅटरला. पाहतोय डॉट चेंडू. 24 धाबा 24 रन्स. स्कोर कार्ड वरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस आपण पाहतोय डॉट चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाज पंकजच्या माध्यमातून चांगली कंजूस गोलंदाजी मी म्हणेन मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडू आपण पाहतोय. सलगचे 2 डॉट. चेंडूला उंची क्षेत्ररक्षक येतोय. स्वतः गोलंदाज येईल. प्रयत्न चांगला होता. एक सिंगल डबल्स मध्ये कन्वर्ट होईल. 2 धाबा धाबाने झाले ते मात्र 26 धाबा 26 रन्स. स्कोर कार्ड बर्थिंग. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये मैदानाच्या आतमध्ये सद्यस्थितीला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक डॉट. चला विनंती असेल डीजी स्पोर्ट्स आणि समित फायटर टॉससाठी यायचं मी पहिलंच म्हटलंय. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक होईल. डीजी स्पोर्ट्स समित फायटर धाबा झाल्यात त्या 26 धाबा. विराज 11च्या आणि जमवायच्या आहेत त्या फक्त 27 धाबा. म्हणजे माफक आव्हान. प्रतिषटक 9 धाव्यांची सरासरी. चला डीजी स्पोर्ट्सचा संगणक समित फायटर शेवटची अनाउन्समेंट असेल. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याकडे नाणेफेक होते याची दखल घ्या. समित फायटर्स आणि डीजी स्पोर्ट्स दोन्ही संघाचे संगणक या टॉससाठी.
चला, हेड आणि टेल, एच पण आहे आणि टी पण आहे. जय भवानी तरुण मंडळ आणि मोरनी प्रीमियर लीग. चला कॉलिंग करायचंय. डीजी स्पोर्ट्स कॉलिंग करते. टॉस कोण जिंकलंय? डीजी स्पोर्ट्स. निर्णय कळवा. ओके. जय भवानी तरुण मंडळ मोरनी आणि दुसऱ्या बाजूला मोरनी प्रीमियर लीग असं टॉसचं या ठिकाणी प्रेझेंटिंग आहे. आपण त्याची दखल घ्या. हा, सुशांत धावबाद झाला आणि तिथून सामन्याला थोडी कलाटणी मिळाली. 27 मापक लक्ष. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. यश आणि त्या जोडीला अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यानंतर डीजी स्पोर्ट्स आणि समित फायटर्स यांच्या दरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच चालू करा. असं केलं तर 2-2 ओव्हरचे मॅच खेळावे लागतील. खरं आत्ताशी मॅच चालू आहे 6वी. सव्वीस 27 लक्ष मैदानाच्या आतमध्ये. दयांश फायटर एका बाजूला आणि एका बाजूला विराज 11. यश स्ट्राईक अँड बॅटिंग. 27 लक्ष मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल आपण पाहू शकाल. सुशांत बॅटच्या रडारमध्ये पहिल्या चेंडूला फटका खेळण्याचं काम केले आणि क्षेत्रशिक पाहत राहतील. मिळतील त्या बनबॉल त्या धाबा 4. चौकार. पहिलेच चेंडू भरती सुरुवात झाली आहे यशच्या बॅटमधून. चौकार आलाय पहिल्याच चेंडू भरती. धाबाल्या ते मात्र 4. मोरनी प्रीमियर लीग 2026 पर्व 7वं आपल्याला पाहायला मिळतंय. सगळ्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 4 फुलटॉस वरती अगदी चेंडूला उंची झेल असेल घेता आलेला नाहीये आणि आपण पाहतो एक सिंगल डबल्स. 2 धाबा धावफलकावरती. 2 अंकांनी धाबा झाल्या त्या धावफलकावरती 6 धाबा. सुशांतची जिथे विकेट गेली तेव्हा धाबा कमी पडल्या. बॅटिंग करताना प्रथम विराज 11 आणि दयांश फायटर. आपण जर आता पाहिलं तर 27 लक्ष जिंकण्याचा प्रयत्न असेल मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक फटका चांगला यशच्या बॅटमधून. सरळ सरळ येतील मात्र 4 धाबा. आलाय तो चौकार. तर एक सिंगल आणि धावफलकावरती धावा झाल्या त्या 11 धाबा. 11 रन्स. 27 लक्ष. परंतु आतापर्यंत आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये धाबा आल्या त्या 11 रन्स. धावा कमी पडल्या
पहिल्या इनिंग मध्ये, अन्यथा फायटिंग करता आली असती. बॅटची लिडिंग आहे, संधी लाभते कॅचची. कॅच होईल, विकेटचं पतन आणि विकेट मात्र इथे जाते. पहिली विकेट. अक्षय मात्र डगआउट मध्ये जाईल. अद्याप पहिलं षटक मार्गक्रमण धावा झाले त्या 11. चला बॅटर लगेचच या. फलंदाजाला विनंती आहे, विकेट गेली की आपण लगेच या. बघा आपल्याला बरेच सामने खेळवायचे. 26. 11. 11 रन्स. सॉरी, स्कोर कार्ड वरती 11 धाबा, 11 रन्स स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल. धावफलकावरती धावा झाल्या ते मात्र 12. 12 रन्स. 12 रन्स स्कोर कार्ड वरती. धावा झाल्या त्या 12. 27 करायचे म्हणजे 15 हव्यात. 12 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. धावा झाल्या ते मात्र 12. 12 रन्स. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय सेकंड षटक. चला वेळ भरपूर घेत आहे. विवेकच्या माध्यमातून षटक हाताळले झाले. 12 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये फायटिंग स्कोर नव्हता, परंतु आता एकतर्फी लढत होईल काय. बॅटची लिडिंग एज. बॅटर येईल बॅक टू पॅव्हिलियन. विकेटचं पतन. चला न्यू बॅटर आहे. उद्या टीम मीटिंग करू नका, टाळ्या वाजून तुम्ही सेलिब्रेशन करा. चला बॅटर आपण देखील फास्ट या. तर न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, तो मात्र प्रसाद बॅटिंगसाठी. आता मात्र 11 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. अद्याप मॅच फिनिश झालेलं नाहीये. साईड वरती आपण पाहिलं तर प्रसाद बॅटिंग करतोय. एक्सिलेंट बॉलिंग. डॉट चेंडू. अगदी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय विवेकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती डॉट. अजून 10-12 धावा असत्या तर मजा आली असती. धावा कमी पडल्या. 27च्या 37 असत्या तर मजा आली असती. स्वतः फॉलोथ्रू मध्ये घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या आली आहे 13 या अंकाबती. 3 चेंडू झालेत आतापर्यंत. यशचा इथे विकेट पडला तर अजून या मॅचला मजा येईल प्रेक्षकांसाठी. मी प्रेक्षकांसाठी सांगतोय, जर यशचा विकेट आला तर अजून ट्विस्ट येईल या मॅचला. संघ मालकांच्या मत पासण्या पासपूस होतात. एक एक चेंडू मागे पाठीमागे प्रत्येक जण विचार करतोय कोण जिंकेल कोण हारेल. आणि तीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. चित्र कधी बदलेल. 10 धावा मिलियन कमी पडल्या नाही तर अजून फाईट मॅच झाली असती. नेक्स्ट बॉल. हो, संधी लाभली का. थोडासा फिल्डर अक्रॉस होता. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न. काय घडते व्हायचंय. डायरेक्ट हिट आणि 2 धावा. माइंड गेम. खरोखर यशच्या माध्यमातून 2 धाबा घेतल्या. धाबा झाल्या त्या 15-15 रन्स. चेंडू झाले ते आतापर्यंत आपण पाहतोय 4. आता 8 चेंडू आणि 12 धाबा. 8 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 12 धाबा चेंडू. 8 चेंडू 12 आणि 12 धाबा. 8 चेंडूचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल.
अगदी बरोबर दिमागदार खेळी मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलचा प्रयत्न 1-2 धाबा आले तिथे मात्र डबल्स आणि धाबा झाल्यात त्या 17 रन्स स्कोर कार्ड वरती 17 रन्स 17 धाबा 17 रन्स आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न ग्लान्स केले. एक सिंगल आणि धाबा झाल्या त्या सिंगलच्या माध्यमातून 18 धाबा 18 रन्स. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. आता 6 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 8-12ची गरज होती. थोडस फास्ट खेळले असते धाबा जमवले असते परंतु 6 चेंडू 9 मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 9 धाबा 6 चेंडू. सहा बॉल 9 धाबा 6 चेंडू. चला वेळ दौडू नका बघा आपण टाइमपास करताय. मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. विश्वास शिंदेच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाईल. 6 चेंडू 9 धाबा 6 चेंडू. यानंतर नेक्स्ट मॅच असेल डीजी स्पोर्ट्स आणि समित पायटर. डीजी स्पोर्ट्सनं नाणेफेक प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिला चेंडू यावेळेस आपण पाहतोय. अगदी आपण पाहतोय पहिला चेंडू आणि डॉट चेंडू. 5 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 9 धावा 5 चेंडू. हीच मजा असते एक गावची प्रीमियर लीग असते. एन्जॉयसाठी क्रिकेट खेळलं जातं. ना नफा ना तोटा. फक्त सन्मानाची स्पर्धा आपल्या प्रतिष्ठेची एकात्मतेची एकजुटीची स्पर्धा. अर्थातच गावची प्रीमियर लीग आणि ती प्रीमियर लीग आता आपल्या समोर आली आहे. जय भवानी तरुण मंडळ मोरणी आयोजित मोरणी प्रीमियर लीग. अक्रॉस द बॅट मिसफिल्ड केली आहे. संधी होती. हा चान्स मॅच घेऊन जाईल. आणि किती धाबा येतील? 4 धाबा आल्यात. हा चौकार अडवला असता तर मॅच टाईट झाली असती. धाबा झाले ते धाबा कबड्डी 22. आता 4 चेंडू आणि 5 धाब्यांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम. डीजी स्पोर्ट्स आणि समित फायटर नाणेफेक जिंकले. डीजी स्पोर्ट्स प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. समित फायटरला आमंत्रित केलंय बॅटिंगसाठी. यानंतरची मॅच मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल एवढा हाफ ट्रॅकर दिल्यानंतर तुम्हाला फटका पाडणार आहे. सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय. टीमने सन्मान्य संघमालक बळीरामजी शिंदे साहेब यांचा संघ या ठिकाणी विजयश्री ठरलाय. आणि तिथे मात्र सामना जिंकलाय. सामन्याचा सामनावीर यश आपण आपला सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचंय. स्वराज आपण यायचं आहे. स्वराज कैलासवासी रामचंद्र गोविंद शिंदे यांच्या स्मरणार्थ राजू कुशोबा शिंदे आणि महेंद्र कुशोबा शिंदे यांच्याकडून सामनावीर ट्रॉफी आम्हाला प्राप्त झाली आहे. आणि मातोश्री डेअरी फार्म्स यांच्या माध्यमातून आम्हाला शीतपेय ॲपे देऊन या ठिकाणी स्पॉन्सरशिप केले. त्यांचे मनपूर्वक स्वागत व आभार. यानंतर डीजी स्पोर्ट्स समित फायटर्स यांच्या दरम्यानची लढत. त्यानंतर राजूदादा 11 आणि गौरी 11 यांच्या दरम्यानची लढत आपण पाहतोय. डीजी स्पोर्ट्स आणि समित फायटर यांच्या माध्यमातून लढत असलेला फिल्डिंग लावून घ्या.